नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी पद्धतीचा पनीर मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य. पनीर मसाल्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पनीर. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला बटर, टेबल बटर, कांदा लागणार आहे, हळद पावडर लागणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर मसाला चटणी लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला मीठ, दूध लागणार आहे, त्याच्यानंतर वाळकं खोबरं, कसुरी मेथी, लाल तिखट, साखर, मगजबी, काजू, जिरा, धना, आलं, लसणाचे 3 गड्डे, कोथिंबीर आणि धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, किचन किंग. हे झालेलं आपले साहित्य. तर आपण पुढे बघूया आता आपण कशा पद्धतीने ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आता आपण बनवून घ्यायचं आहे कोथिंबीर, आलं आणि लसूण याची एकत्रित पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हा कांदा बारीक करून घ्यायचा आहे. त्या कांद्यामध्ये आपण धना घालायचा आहे, त्याच्याबरोबर मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि हे बारीक करून शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे खोबरं घ्यायचं आहे, काजू आणि मगज हे कुकरला शिजवून घ्यायचं आहे. खोबरं बारीक करायचं आहे आणि काजू आणि आपल्याला मगज हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. शिजवून झाल्यानंतर ग्रेव्हीसाठी आपल्याला हे वाळकं खोबरं आहे, आपण साधारणपणे 2 वाट्या घेतलेलं मीडियम साईज. हे वाळकं खोबरं आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 100 ते 125 ग्रॅम काजू घेतलेला आहे, तो काजू कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मगज बी साधारणपणे 50 ग्रॅम आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये साधारणपणे 1 लिटर पाणी ऍड करून घ्यायचं आपण. करत आपण लॉक करून घ्यायचं आहे. साधारणपणे आपण 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्या की ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. साधारणपणे 100 मिली गोड तेल याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचं. थोडस गरम झालं त्याच्यामध्ये जिरे ऍड करायचे. साधारणपणे 1 चम्मच जिरे, साधारणपणे 2 चम्मच धना, साधारणपणे 1 चम्मच हळद आणि 1 मोठा चमचा मीठ. त्याला साधारणपणे 15 ते 20 मिनिटं बारीक तवावरती बारीक तवावरती 15 ते 20 मिनिटं त्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यातून पाणी आलं पाहिजे. हे शिजवून घ्यायचे. ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते शिजेल. तर आपण हे वाळकं खोबरं, काजू आणि मगज जे आपण कुकरला शिजायला टाकलं होतं, आता ह्याची आपण पेस्ट बनवून घ्यायचं आहे. काजू, खोबरं आणि मगज याची आपण पेस्ट बनवून घ्यायची. आता आपला कांदा फ्राय झालेला आहे, पूर्ण शिजलेला आहे. आता ह्याला आपण काय करायचं आहे, मिक्सरला लावून घ्यायचं आहे. ह्याची पूर्ण पेस्ट बनवायची. आता आपण पनीर फ्राय करून घेऊया. फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे जे पनीर आहे थोडंसं फ्राय केल्यानंतर ग्रेव्हीमध्ये विरघळत नाही. असं तर तुम्ही डायरेक्ट जर पनीर टाकलं तर ते विरघळतं. त्यासाठी आपण हे पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही. थोडंसं तांबूस कलर किंवा रेड कलर होत आला आपण ह्याला बाहेर काढायचं. तर अशा पद्धतीने आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर ते विरघळणार नाही किंवा खाताना आपल्याला टेस्टी लागतं. कधीही फ्राय केलेला आयटम टेस्टीच लागतो. कच्चं कधीही टाकू नये, शरीराला पण चांगलं नसतं ते. तर आपण ग्रेव्ही बनवून घेऊया.
सगळ्यात पहिल्यांदा आपण गोड तेल थोडं 100 मिली ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. मग अशी आलं, लसूण आणि कोथिंबीर याची केलेली पेस्ट आलं लसूण पेस्ट आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहे धना पावडर 1 चम्मच, जिरा पावडर 1 चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच. मला मिक्स करून घ्यायचा. याच्यानंतर करायचं आहे मिरची पावडर 1.5 चम्मच. कलर साठी छान असतं, स्पायसी पण होते, पण कलर साठी मिरची पावडर अगदी महत्वाची. त्याच्यानंतर आपण करायच्या कोल्हापुरी मसाला चटणी ऍड करायच्या साधारणपणे 3 चम्मच, कारण की साधारणपणे 15 लोकांची ग्रेव्ही आपण बनवतोय. परत थोडं बटर ऍड करायचं. त्याच्यानंतर जे आपण कांद्याची पेस्ट बनवली होती, जे साधारणपणे 15 कांदे होते, कांद्याची पेस्ट आपण ऍड करून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट ऍड करायची. त्याला मिक्स करून घ्यायचं. कोणत्याही हॉटेलला मिळणार नाही अशा पद्धतीची ग्रेव्ही एकदा खरंच टेस्ट करून बघा. करा पहिला, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण वाळकं खोबरं, काजू आणि मगज ह्याची जी पेस्ट शिजवून त्याच्यानंतर आपण याची पेस्ट बनवलेली याच्यामध्ये ऍड करायचं. त्याच्यानंतर आपण थोडीशी 1 चम्मच साखर ऍड करायची. 1 चम्मच साखर. त्याच्यानंतर कोथिंबीर ऍड करायची. कोथिंबीर कधीही त्याच्यामध्ये शिजवली तर टेस्टी लागते वरून टाकण्यापेक्षा. त्याच्यानंतर थोडस साधारणपणे 100 मिली दूध ऍड करायचं. सगळं मिक्सअप करायचं. दहा लोक तर ह्याच्यामध्ये साधारणपणे मस्त जेवू शकतात, 10 ते 15. मग अशा आपण कांदा फ्राय करताना त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं, त्यामुळे आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच त्याच्यानंतर थोडंसं मीठ ऍड करायचं आहे. चवीनुसार आपण टेस्ट करून बघायचं आहे की आपल्याला किती मीठ पाहिजे आहे, कारण की कांदा फ्राय करताना मीठ टाकलं तरच कांदा फ्राय होतो व्यवस्थित. त्यासाठी थोडंसं तिथं कमी वापरायचं, नंतर लागेल तर आपण ऍड करायचं, जसं आता मी केलं तसं. त्याच्यानंतर थोडासा रेड कलर, खायचा कलर जो बाजारात मिळतो तो ऍड करायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर, नाही केला तरी अगदी छान, पण हॉटेलमध्ये अगदी छान दिसण्यासाठी त्या कलरचा वापर केला जातो. साधारणपणे आपण 200 ग्रॅम जे बटर घेतलं होतं टेबल बटर
ते आता राहिलेलं सगळ्याच्या सगळं आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आणि बरोबर 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटानंतर आपल्याला ह्याच्यावरती तेलकट म्हणजे कट यायला सुरुवात होईल. टोटल 10 मिनिटं आता प्रोसेस याची झालेली आहे. अजून 10 मिनिटं तरी कमीत कमी ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. तर मित्रांनो आता आपण पनीर मसाला तयार झालेला आहे कोल्हापुरी पद्धतीचा. बघा एकदा बघून घ्या. आपला पनीर मसाला आहे कोल्हापुरी पद्धतीचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा भोसले रेसिपी.